कॉपीराइट स्ट्राईक असलेला व्हिडिओ डिलीट केला तर स्ट्राईक जातो का? व्हिडिओ डिलीट केल्यावर वॉच टाइम, कॉमेंट्स आणि लाईक यांचं नक्की काय होतं? सबस्क्रायबर्स कमी होतात का? लो व्ह्यू असलेले व्हिडिओ डिलीट केले तर चॅनल पुन्हा ग्रो होतो का? व्हिडिओ डिलीट करून पुन्हा रिअपलोड केला तर तो व्हायरल होतो का? मी चॅनल सुरू केला तेव्हा हे प्रश्न माझ्या मनात होते. आज या प्रश्नांची उत्तरं आपण पाहू आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ डिलीट करण्यापूर्वीची एक छोटी चेकलिस्टही पाहू. व्हिडिओ डिलीट करावा असं प्रत्येक क्रिएटरला कधी ना कधीतरी वाटलेलं असतं. व्हिडिओ डिलीट केला तर नेमकं काय होतं? डिलीटेड व्हिडिओची पूर्ण हिस्ट्री गायब होते. त्या व्हिडिओला मिळालेले व्ह्यूज, लाईक्स, कॉमेंट्स हे जातात. मुख्य म्हणजे या व्हिडिओला मिळालेला वॉच टाइम वजा होतो. त्या व्हिडिओचं ॲनालिटिक्स जातं. जर त्या व्हिडिओची लिंक तुम्ही कुठे शेअर केली असेल तर तिथे आता व्हिडिओ अनअवेलेबल असा मेसेज येईल. या सगळ्यात एक जमेची बाजू म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्स मात्र जाणार नाहीत. होय, सबस्क्रायबरची संख्या कमी होणार नाही. आता बघू व्हिडिओ डिलीट करण्यापाठीमागचे काही गैरसमज. स्ट्राईक असलेला व्हिडिओ डिलीट केला तर स्ट्राईक निघून जातो. व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राईक किंवा कम्युनिटी स्ट्राईक असेल आणि तो व्हिडिओ डिलीट केला तर तो स्ट्राईक आपोआप हटत नाही, कारण स्ट्राईक व्हिडिओवर नाही तर चॅनलवर लागू होतो. त्यामुळे स्ट्राईक आला तर घाईघाईनं व्हिडिओ डिलीट न करता तो भाग एडिट करून काढून टाकण्यानं उपयोग होतो. दुसरा सर्वात मोठा गैरसमज आहे, कमी व्ह्यूज असलेले व्हिडिओ डिलीट केल्याने चॅनल ग्रो होईल. बरेच जण सांगतात लो व्ह्यू असलेले व्हिडिओ डिलीट करा, जुने व्हिडिओ चॅनलला खाली खेचतात, ते डिलीट केल्यावर अल्गोरिदम चॅनलला पुश करेल. पण असं काहीही होत नाही. यूट्यूब प्रत्येक व्हिडिओ स्वतंत्रपणे बघतो. एखादा व्हिडिओ 50 व्ह्यूजवर अडकलाय म्हणून दुसऱ्या व्हिडिओना त्याची शिक्षा दिली जाणार नाही. उलट होतं, कधी कधी जुने व्हिडिओ कालावधीनंतर व्ह्यूज मिळवायला चालू करतात. त्याच्यानंतर खूप कॉमन केला जाणारा प्रयोग आहे, व्हिडिओ डिलीट करून परत अपलोड केला तर तो व्हायरल होईल. व्हिडिओ चालला नाही, डिलीट केला, थंबनेल, टायटल बदलून परत अपलोड केला तर व्हायरल होईल, हा समज आहे. एकदा व्हिडिओ डिलीट केल्यावर त्याचं सगळं ॲनालिटिक्स गायब होतं, हे आपण बघितलं. त्यामुळे परत तो व्हिडिओ अपलोड केला तर तो नवीन म्हणूनच बघितला जाईल. आणि टायटल, थंबनेल हे बदलायचं असेल तर ते कधीही बदलता येतं. बरं, कधी कधी असं होतं तरीही काही कारणांनी व्हिडिओ डिलीट करायचा आहे तर ही चेकलिस्ट वापरा. स्वतःला विचारा, हा व्हिडिओ चुकीची माहिती देतो आहे का? ह्यामुळे आपल्याला काही कायदेशीर समस्या निर्माण होणार आहे का? फक्त कमी व्ह्यूजमुळे मी हा व्हिडिओ डिलीट करणार आहे का? हा व्हिडिओ प्रायव्हेट किंवा अनलिस्टेड करता येईल का? आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओमुळे माझा वॉच टाईम कमी होणार आहे का? कारण तुम्ही मॉनिटायझेशनच्या 4000 तासाच्या आसपास असाल आणि तो वॉच टाईम गेला तर फरक पडतो. आणि तरीही तुम्हाला हा करायचाच आहे तर तुमच्याकडे त्या व्हिडिओचा बॅकअप आहे का? थोडक्यात व्हिडिओ डिलीट केल्यावर फक्त व्हिडिओ नाही तर व्ह्यूज, लाईक्स, कॉमेंट्स आणि ॲनालिटिक्स सुद्धा डिलीट होतात. लो व्ह्यू व्हिडिओज डिलीट करून कुठलीही जादू होत नाही. रिअपलोड करून व्हायरल होण्याची खात्री नसते. स्ट्राईक 90 दिवसांपुरता तरी जात नाही. म्हणून डिलीट बटन दाबण्यापूर्वी परत एकदा विचार करा.